जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला त्यांचा प्रवास अगदी पहिल्या भेटीपासून ते पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत त्यांच्या गुरूंच्या सहवासात कसा झाला तो ह्या द्वितीय खंडामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. वयाच्या 15 ते 16व्या वर्षी शाळेत असताना पहिली भेट भगवान नित्यानंदांची त्यांची झाली आणि ते गुरुदेवांच्या मागे सर्व मुलं जशी त्यांच्या मागे लागायची तसेच ते गुरुदेवांच्या मागे ते सुद्धा धावायचे. आणि त्यावेळेला त्यांच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित होऊन त्यांच्या मनात इच्छा जागृत झाली की आपणही गुरुदेवांसारखं झालं पाहिजे आणि त्यांच्यासारखं होणं हेच जगातील सर्वश्रेष्ठ कार्य आहे किंवा त्याच्यापेक्षा दुसरं सर्वश्रेष्ठ होणं जगात नाही आहे हे त्यांना वयाच्या 15 ते 16व्या वर्षीच लक्षात आलं. आणि त्यानंतर त्यांनी घर सोडलं, शाळा सोडली आणि त्यांनी भारत भ्रमंती सुरू केली. कर्नाटकमधील सिद्ध पुरुष सिद्धारूढ स्वामी यांच्या सहवासापासून त्यांच्या भारत भ्रमंतीची सुरुवात झाली आणि मध्ये मध्ये ते गणेशपुरीला जात होते आणि पुन्हा परत थोडे दिवस तिथं थांबून पुन्हा भारत भ्रमंती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते जात होते. आणि हा कालावधी 15 वर्षांचा झाला आणि त्यानंतर त्यांना अनुग्रह झालेला आहे आणि अनुग्रहाच्या रूपात त्यांना नाममंत्र मिळाला आणि त्यांनी 9 वर्षाची साधना केली आणि त्या 9 वर्षांच्या साधनेमध्ये त्यांना अध्यात्मातील सर्वच अनुभूती आल्या आणि ते पूर्णत्व त्यांनी प्राप्त केलं आणि ते सुद्धा सद्गुरुस्थानी पोहोचले. तर आता इथे आपल्या लक्षात येईल की वयाच्या 15 ते 16व्या वर्षापासून ते पूर्णतः त्यांचा अनुग्रह होईपर्यंतचा मधला 15 वर्षाचा कालावधी गेला. म्हणजे साधारणतः पुन्हा ते 32-33 वर्ष वयाचे असताना ते गुरुदेवांकडे पुन्हा कायमचे त्यांच्या चरणामध्ये आश्रय त्यांनी घेतला आणि त्यानंतर 9 वर्षांचा कालावधी आहे. तर आपल्या लक्षात येईल की भगवान नित्यानंदांची दृष्टी त्यांच्यावरती जी पहिली पडली शाळेत असताना बाबा मुक्तानंद तेव्हापासून त्यांना पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत आणि त्यानंतरही ते सदैव त्यांच्या सोबत आहेत. तर इथे अनुग्रह होण्यापूर्वी सुद्धा ते वारंवार गणेशपुरीला जात होते आणि बाबा मुक्तानंदांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यामध्ये असलेलं गर्व अहंकार हा दूर जावा ह्यासाठी वेळोवेळी भगवान नित्यानंद त्यांना त्यांचे कान उघडणी करायचे किंवा असे काही प्रसंग घडवून आणायचे की तिथे त्यांचा अहंकार कमी कमी होत जाईल. आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भगवान नित्यानंदांनी त्यांना कितीही सर्वांसमोर पान उतारा केला तरी सुद्धा त्यांची श्रद्धा त्यांचं प्रेम आपल्या गुरुदेवांप्रती कमी नाही झालं आणि कधीही त्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती कोणतेही दोषारोप किंवा कुठलंही म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे कुठलेही दोष न पाहता माझ्यामध्ये काय दोष आहेत हे त्यांनी शोधले आणि त्यामुळे त्यांना त्यांच्यातले दोष ते सापडले आणि त्यांनी त्यानुसार सुधारणा केली आणि अशी सुधारणा त्यांच्यामध्ये झाली की 15 वर्षांचा भले कालावधीमध्ये गेला परंतु त्यामध्ये ते पूर्णतः त्यांच्यामधला अहंकार गर्व हा बऱ्यापैकी कमी होत आला होता आणि अनुग्रहासाठी ते पूर्णतः पात्र बनले. आणि त्यानंतर मग बाबा मुक्तानंदांनी जी साधना केली तिथे ते पूर्णतः एकरूप झाले आणि तिथे त्यांनी विशेष सांगितलेलं आहे की जर आपण आपल्या गुरूंच्या शब्दांवरती वचनांवरती जर आपण त्यांच्या वचनांवरती श्रद्धा ठेवली आणि ती वचनं आपण पालन केली तर आपले गुरु आपल्या अंतरी पूर्णपणे प्रविष्ट होतात
ते आपल्यामध्ये राहतात आणि ते पूर्ण वास्तव्यास येतात आपल्यामध्ये आणि हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि तशी पूर्णता आपण प्राप्त करू शकतो. आणि ह्यासाठी आपण गुरूंची जी आज्ञा आहे, त्यांनी जी वचनं आहेत, त्यांच्या ज्या शिकवणी आहेत, त्या समजून घेण्याचा आणि तसं आचरण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आणि आता त्यानुसार बाबा मुक्तानंदांनी त्यांना गुरूंनी त्यांच्यामधील अ, अगदी छोटे चुकासुद्धा त्यांनी कशा सुधारल्या त्याची उदाहरणं आपण काल पाहिली आहे, की जसं त्यांना इच्छा होती, की आपण काही सिद्धी प्राप्त कराव्या. जशा योगिक काही सिद्धी असतात. तर जसं आता पाण्यावर समजा तरंगणं किंवा हवेत तरंगणं अशा प्रकारच्या ज्या सिद्धी असतात त्या आपणही शिकाव्यात. तर त्यांनी सांगितलं, की तुला अशा सिद्धी प्राप्त करण्यात वेळ घालवणं हे योग्य नाहीये आणि असं हवेत तरंगणं किंवा हे तर पक्षी तरी त्याहीपेक्षा उंच उडतात ना, तर त्या सिद्धींना काही महत्त्व नाही. तर आपण आत्मलीन स्थितीमध्ये किती राहतो, आपण आत्मस्वरूप कसे होतोय किंवा पूर्णतः आपली आत्मिक अवस्था कशी होते हे महत्त्वाचं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अजूनही जेव्हा अशा काही जादूसारख्या विद्या ते शिकले, तेव्हा त्यांना ते पटलं नाही आणि त्यांना अगदी छडीने मारही बाबा मुक्तानंदांना गुरुदेवांनी दिलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, की एका साधूचं लक्षण हे आहे किंवा एका साधकाचं लक्षण हे आहे, की त्याने कायम आत्मलीन अवस्थेत राहिलं पाहिजे. अशा कोणत्याही विद्या त्याने शिकू नयेत आणि अशा विद्यांचा गैरवापरही त्याने करू नयेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी आपण सहज येता जाता किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी एक काही दिसलं, की एखादा व्यक्ती कपटी आहे किंवा एखादा व्यक्ती काही धूर्त आहे किंवा एखादा व्यक्ती अडाणी आहे किंवा एखादा व्यक्ती चुकीचं मूर्खासारखं वागत असेल, तर आपण सहजपणे त्याला त्या वागण्यानुसार त्याला नावं ठेवून मोकळे होतो किंवा तर तेही सुद्धा आपण करायचं नाहीये. ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, की ह्या जगात का आपण त्यांना त्या दृष्टीने किंवा भले त्याचं कर्म कपटीपणाचं असेल, भले त्याचं कर्म संकुचितपणाचं असेल, तरीसुद्धा आपण त्याला कपटी म्हणायचं नाहीये किंवा त्याचं कर्म मूर्खपणाचं असेल, तरी आपण त्यांना मूर्ख म्हणायचं नाहीये. तर ह्यामागचं त्यांनी खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे किंवा खूप मोठा आध्यात्मिक सिद्धांत सांगितलेला आहे, की ह्या सृष्टीमध्ये जी सर्व निर्मिती झाली आहे ती भगवंताने निर्माण केलेली आहे आणि तो जो भगवंत आहे तो पूर्ण स्वतः पूर्ण आहे आणि त्या पूर्णातनं पूर्णाचीच निर्मिती होऊ शकते. शुद्ध, पवित्र, पूर्ण स्वरूप आणि ज्ञानस्वरूप अशीच निर्मिती त्याने प्रत्येक गोष्टीची केलेली आहे. सजीव, निर्जीव प्रत्येक गोष्टीची आणि मानवासह सर्व प्राणीमात्रांची निर्मिती तशी त्याने केलेली आहे. त्यामुळे तो निर्मिती करताना चुकलेला नाही आहे. त्याची निर्मिती ही सुंदर आहे, ज्ञानपूर्ण आहे आणि सर्वांना आनंद देणारी सुखदायक अशीच आहे. ही त्याची रचना आहे आणि त्यामुळे आपण तसं त्या व्यक्तीला तसं पाहायचं नाही. भले त्याची कर्म तशी असतील तरीसुद्धा आपण त्याच्या अंतरातल्या आत्म्याला पाहायचं आहे, की जो पूर्ण आहे आणि हे आपल्याला पाहता येण्यासाठी आपण स्वतःच्या आतील आत्म्याला जर आपण अनुभवलं असेल, तर आपल्याला आपलं चैतन्य, आपली चेतना कळेल आणि आपल्याला जाणवेल, की अरे जेव्हा आपण ध्यान करतो किंवा असेच थोड्या वेळासाठी काही क्षणांसाठी शांत बसतो, की जेव्हा अगदी कुठलंही समजा नामस्मरण जरी नसेल किंवा कुठलंही एकदम शांत बसतोय, कुठलेही विचार नाहीत, काही नाही, असं जेव्हा आपण बसतो त्यावेळेला आपल्याला जे एक शांती जाणवते तर आणि किंवा नामस्मरण करत असताना, ध्यान करत असताना जी जाणवते तर ती आहे ती शांती पूर्णतः आपल्या अंतरीत असलेल्या चेतनेची आहे आणि तशीच ती शांतता, ती शुद्धता, ते सुख हे भगवंताचं आहे आणि ते तत्व जसं माझ्यामध्ये आहे आत्मरूपाने तसंच समोरच्या व्यक्तीमध्ये आहे. तर त्यामुळे आपण आपल्या अंतरी असलेल्या त्या शांतीला, सुखाला जितकं अनुभवू तितकं आपणाला
इतरांना पाहताना सुद्धा तीच दृष्टी येईल आणि भले समोरच्याची कर्म तशी कितीही चुकीची असतील तरी सुद्धा आपण जेव्हा आपल्या अंतरी स्थित असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण त्या दृष्टीने पाहतो. आपल्याला कळत असतं की ही व्यक्ती काही लबाडी करते, संकुचित आहे, काही धोका देणारं काम करते, हे आपल्याला दिसत असतं. पण तरीसुद्धा आपलं मन आपण शांत ठेवू शकतो, स्वच्छ ठेवू शकतो, शुद्ध ठेवू शकतो आणि कुठलाही त्या व्यक्तीला आपण त्याच्या काय म्हणता येईल की आपण त्या व्यक्तीच्या प्रती कुठले चुकीचे शब्द किंवा भाव आपले येणार नाहीत. आपण दूर राहू. आपण दूर राहू. दूर राहू. त्या व्यक्तीला ना कुठले नावं ठेवू, ना काहीही करू. आपण जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करू. शांत राहू. दूर म्हणजे शांत राहू, की आपल्याला नाही एखादी गोष्ट पटत आहे, काही होत आहे आणि ती खरंच न पटण्यासारखी आहे, तर आपण शांत राहू, शुद्धतेने शांत राहू. ही शांतता वेगळी आहे, की जेव्हा आपल्याला पटतं, आपल्या अंतरी असलेल्या शांततेचा आपण अनुभव घेतो, तेव्हा आपण समोर कितीही कोणी कसंही असेल तरी आपल्या अंतरी असलेल्या शांततेत राहण्याचा प्रयत्न करू. काही असेल तरी. तर हे आपल्याला साध्य करायचं आहे जीवन जगत असताना. ही सगळी तत्व जी आहेत, ही तत्व हां. ही सगळी तत्व आहेत, ही सगळी तत्व दिसताना सुरुवातीला खूप अवघड आहेत आचरण करताना. कारण आपण ज्या वातावरणात राहतोय, तिथे सगळा विरोधाभास आहे पूर्णतः आणि आपण आपल्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार विविध नाती घेऊन आलोय. आपली नातेसंबंध आपल्या कर्मानुसार आहेत. आपलं आर्थिक परिस्थिती, आपण कुठे राहणं, हे ठिकाण, आपलं काही शिक्षण, हे आपलं काही काम, हे सगळं आपल्या प्रारब्धानुसार आपण घेऊन आलेलो आहे. त्यामुळे ही तत्व सुरुवातीला आपल्याला आचरण करताना थोडीशी अवघड नक्की आहेत. परंतु जेव्हा आपल्याला त्यातला गाभा कळेल, त्यातलं ज्ञान पूर्ण कळेल, तेव्हा आपल्याला ही तत्व आनंद देणारी आहेत आणि ही तत्व आपल्याला अगदी सोपी आहेत. आणि आपल्या संतांना तो त्या गाभा कळलेला होता की त्यांनी त्यांच्या अंतरी असलेल्या तत्वातली शांतता, सुख, ज्ञान हे संपूर्ण त्यांनी अनुभवलेलं होतं. त्यामुळे ते सदैव त्या स्थितीतच राहत होते आणि त्यामुळे बाहेर जगात कितीही कोणीही कसंही वागलं तरीसुद्धा ते त्या अंतरी असलेल्या शांततेत, सुखात इतके रममाण झालेले होते की त्यांना त्याला भंग करायचं नव्हतं आणि त्यामुळे बाहेरसुद्धा त्यांना तीच सृष्टी दिसत होती की जी भगवंताने खरोखरी निर्माण केली आहे, की जी आत्मरूपात सर्वत्र ती चेतना प्रत्येक गोष्टीमध्ये वास करते. त्यामुळे आपल्या संतांनी बाहेर दिसणाऱ्या प्रत्येक घटनेला, त्यांनी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक भागाला, प्रत्येक दिशेला हे त्यांनी पूर्णतः ईश्वराची लीला आणि ईश्वराचा ही रचना आणि ईश्वराचा हा खेळ, त्याचा रंगमंच आहे, ह्या दृष्टीने त्यांनी पाहिलेलं आहे. तर आपल्याला ही दृष्टी आणायला पाहिजे, जास्तीत जास्त मानवायला पाहिजे की हा रंगमंच आहे. तिथे मीही एक पात्र आहे, की मीही एक कॅरेक्टर आहे, माझीही एक भूमिका आहे आणि तशाच सर्वांच्या भूमिका आहेत आणि ज्या भूमिका प्रारब्धानुसार प्रत्येकजण घेऊन आलोय, मी घेऊन आलोय, तसेच सर्वजण घेऊन आले आहेत. तर प्रत्येकजण त्या भूमिका बजावत आहेत. हे आपण बघितलं तर हा सगळा आपल्याला खेळ वाटेल आणि मग तिथे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं संतुलन आपल्याला कायम राखता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण अनेक पैलू बाबा मुक्तानंदांनी आपणाला ह्या मधल्या भागामध्ये सांगितलेत आणि काल आपण जे पाहिलं की आपल्याच अंतरातील पुस्तक वाच, हा अत्यंत महत्त्वाचा पैलू त्यांनी सांगितलेला आहे. आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याचे 3 पद्धती आहेत. एक म्हणजे आपण जे पाहतो, आपण जे आपल्या इंद्रियांनी पाहतो, ऐकतो, वाचतो, बोलतो किंवा स्पर्श करतो. तर हे जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ह्यांनी जे आपण पाहतो, ऐकतो, त्यानंतर स्पर्श करू आणि अनुभवू, तर ह्यानुसार आपण शिकत असतो
आणि हे जागृत अवस्थेत असताना आहे. आणि दुसरी अवस्था आहे की आपण मननचिंतनाद्वारे काही अभ्यास करू शकत असतो. आणि तिसरी अवस्था आहे की आपण जेव्हा ध्यानामध्ये अ, आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होतो, तर तेव्हा आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं, तर ते आत्मिक ज्ञान आहे, त्या चेतनेतून येणारं ज्ञान आहे. तर ह्या 3 पातळ्यांवरती आपण ज्ञान प्राप्त करत असतो. एक तर आपण जे दिसत आहे त्यानुसार ज्ञान आपल्याला होत असतं. ह्या देहाच्या पातळीतून ज्ञानेंद्रियच्या पातळीतून आणि मग त्यामध्ये वाचन हा एक भाग झाला. दुसरं आहे की आपण काही मानसिक मनाच्या मननचिंतनातून करू शकतो आणि तिसरं आहे की आपण ध्यानाच्या माध्यमातून करू शकतो की जे आत्म्यातून, त्या चेतनेतून डायरेक्ट ज्ञान आपल्याला येत असतं. तर ह्या 3 पातळी आहेत. तर बाबा मुक्तानंद प्रभावित झाले होते की त्यांनी जाणलं होतं की आपण ज्ञानस्वरूप आहोत. तर आपण ज्ञानस्वरूप आहोत आणि शैव मतामध्ये त्यांनी एक सिद्धांत वाचला होता की आपण भगवंताचा साक्षात्कार व्हायचा असेल तर आपण ज्ञानप्राप्ती करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ते पुस्तकांचा सपाटून वाचन त्यांनी सुरू केलेलं होतं. तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे भगवान नित्यानंदांनी बाबांना, की ही पुस्तकं आपणाला एक मार्ग दाखवतील, एक विधी दाखवतील, एक रस्ता दाखवतील. आपल्यासाठी ते एक मार्गदर्शनाचे खाणाखुणा त्या दाखवतील. परंतु अनुभव ते देऊ नाही शकत. पुस्तकं अनुभव देऊ नाही शकत. तो अनुभव आपल्यालाच मिळवायचा असतो. आणि त्यामुळे पुस्तकं जसं आता आपण एखादी पाककलेची कृती वाचली पुस्तकातनं, तर ती रेसिपी ते पुस्तक नाही तयार करू शकत. ती त्यामध्ये विधी सांगितलेले आहेत. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात ते करू कृती, तेव्हा आपल्याला तो अनुभव होईल. त्याच पद्धतीने आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा तेच आहे, की ही पुस्तकं सर्व आपणाला प्रेरणा देतील, मार्गदर्शन करतील आणि एक वाटा दाखवतील, की असं केलं पाहिजे, असं केलं असं. किंवा असं केल्यानंतर हे अनुभव येतात असं दाखवतील. परंतु ते प्रत्यक्षात आपल्याला अनुभव येण्यासाठी आपल्याला आपल्या आत जायला पाहिजे आणि जेव्हा आपण आत जाऊ, तेव्हा आपणाला जे अनुभव येतील ते खरं ज्ञान आहे आणि ते ते आणि ते अनुभव जे आहेत, ते अनुभव आपणाला जेव्हा आपण आपलं ध्यान खोल होत जाईल, म्हणून त्यांनी सांगितलं, की खूप खूप ध्यान कर. म्हणजे मनाच्या पातळीच्या पलीकडे असलेलं ध्यान कर आणि ते तू ध्यान करशील तेव्हा तुझ्याकडून कित्येक पुस्तकं लिहिली जातील. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर आपण पाहिलं तर आपले जे सर्व ऋषीमुनी आहेत, की ज्यांनी वेद उपनिषदांची रचना केली आणि त्या वेद उपनिषदांमधनंच सर्व विद्या उदयास आल्या आणि ते एका जागी बसले होते आणि तरी त्यातनं खगोलशास्त्र म्हणजे अगदी सर्व तारामंडळ आणि ह्यांचं विज्ञान, त्याच्यानंतर भूगोलशास्त्र, सर्व काही वैद्यकशास्त्र, सर्व शास्त्र, सर्व कला त्यातनं निर्माण झालेले आहेत. गायन कला, ज्योतिषशास्त्र हे सर्व त्या वेद उपनिषदांमध्ये सर्व काही खजाना आहे तो. तर ते एका जागी बसून त्यांनी ते ज्ञान कमावलेलं आहे. कुठलीही प्रयोगशाळा बाहेर नव्हती, की त्यांनी बाहेर प्रयोग केले किंवा बाहेर एखाद्या व्यक्तीचं डिसेक्शन केलं, चिरफाड केली आणि आतमध्ये काय आहे हे पाहिलं. तर त्यांनी एका जागी बसून ध्यानातनं ते प्राप्त केलं होतं. तर ते आहे की जेव्हा आपण, कारण आपलं जे चेतना आहे, आपली जी शक्ती आहे, कुंडलिनी शक्ती, चेतना आहे, ती पूर्णतः ज्ञानस्वरूप आहे आणि तिच्यात सर्व ज्ञानाचा भंडार आहे. आपण तिथपर्यंत पोहोचलो तर आपल्याला जे ज्ञान होणार आहे ते ज्ञान शुद्ध खरं ज्ञान आहे. तर ह्या पद्धतीने त्यांनी स्वावलंबी ज्ञानपूर्ण बनण्यासाठी आपल्याला बाहेरचं वाचन करण्याच्या ऐवजी ते आपण मार्गदर्शक ठरेल एका पातळीपर्यंत, परंतु आपल्याला खोल आतमध्ये जाऊन आपल्याला सर्व ज्ञान होऊ शकतं हे इथे सांगितलेलं आहे. आणि अशातूनच सर्व जी शास्त्र आहेत ती उदयास आली आहेत आणि सर्व ग्रंथ भांडार आहे. आपल्या संतांचे पण जे ग्रंथ आहे, आता आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर हे सर्व ग्रंथ पण
अशाच ध्यानाच्या पातळीतनं निर्माण झालेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने आता आपण ही पृथ्वी गोल आहे किंवा सर्व काही जे ज्ञान आहे की ज्याचे आत्ता शोध लागतायत, हे ऋषीमुनींनी एका जागी बसून पाहिले. मग नक्कीच त्यांनी त्यांच्या अंतरी त्यांना आत्मसाक्षात्कार होऊन त्या आत्म्याचाच ह्या आत्म्यातच ब्रह्मांड त्यांनी पाहिलं असणार आहे आणि तिथे काय काय आहे हे त्यांना अनुभवायला आलेलं आहे आणि त्यातनं सर्व शास्त्र निर्माण झालेली आहेत. आता आपण पुढे वाचू. आता पुढचा आजचा मुद्दा आहे की त्याचे पूजन अंतरात कर. त्याचे पूजन अंतरात कर. मला श्री रुद्रम फार आवडायचे. त्याचा मला इतका नाद लागला होता की कुठेही असलो तरी मी नदीकाठी जात असे व तेथील वाळू गोळा करून त्याचे लिंग बनवीत असे. माझ्या कमंडलूतील पाण्याने त्याचा अभिषेक करीत मी श्री रुद्रमचा पाठ करीत असे. सध्या ज्या ठिकाणी समाधी मंदिर आहे त्याच्या शेजारी असलेल्या छोट्याशा मंदिरात जाऊनही मी श्री रुद्रमचा पाठ करीत असे. मी तिथे पहाटे लवकर जात असे आणि गरम पाण्याच्या कुंडात स्नान करीत असे. मग मंदिरात रुद्रमचा पाठ करून शेवटी मी माझ्या बाबांच्या दर्शनास जात असे. एक दिवस त्यांनी मला आपल्याजवळ बोलावून विचारले, आता तू कुठून आलास? थोडीशी पूजा करून आलो. कुठे केलीस पूजा? देवळात गेलो होतो. तिथे अभिषेक करून थोडीशी पूजा केली. हे कशासाठी करतो आहेस? तुझ्या अंतरी एक ज्योतिर्लिंग आहे. प्रकाशाची एक मूर्ती आहे. त्याची पूजा केलीस का? ज्याला समज नाही तोच बाह्यमूर्तीची पूजा करतो, पण ज्याला समज आहे तो त्याची पूजा अंतरात करतो. यापुढे तू त्याची पूजा अंतरात केली पाहिजेस. बाह्यमूर्तीत काय ठेवले आहे? हृदयातील देवाची पूजा कर, त्याचा अभिषेक कर. त्यानंतर मी पुन्हा कधीच तशी पूजा केली नाही. मी शिवलिंगाची मानसपूजा करण्याचे बंद केले आणि मी माझ्या गुरूंची, नित्यानंद बाबांची मानसपूजा करू लागलो. माझ्या अंतरातील वेगवेगळ्या अवयवांमध्ये मी श्री गुरूंना अधिष्ठित करीत असे. पावले, पाय, मांड्या इत्यादी आणि अशा प्रकारे त्यांच्याशी पूर्ण तादात्म्य, पूर्ण ऐक्य साधत असे. स्वतःला नित्यानंद समजून मी ध्यान करीत असे. हे खूप सुंदर सांगितलंय. पुन्हा आपण इथे वाचूया की इथे भगवान नित्यानंदांनी विचारलं की कुठे केलीस पूजा? बाबा म्हणतात की देवळात गेलो होतो. तिथे अभिषेक करून थोडीशी पूजा केली. जी आता गणेशपुरीला समाधी मंदिर आहे गुरुदेवांचं, त्याच्या बाजूला पाण्याची कुंड आहेत आणि तिथे शिव मंदिर आहे की जे फार प्राचीन आहे आणि तिथेच हे सुद्धा शिवलिंग स्थापन करून पूजा करायचे, अभिषेक करायचे. तर इथे देत आहेत की बाबा गुरुदेव पुढे सांगतात की हे कशासाठी करतो आहेस? तुझ्या अंतरी एक ज्योतिर्लिंग आहे. प्रकाशाची एक मूर्ती आहे. प्रकाशाची एक मूर्ती आहे. त्याची पूजा केलीस का? ज्याला समज नाही तोच बाह्य मूर्तीची पूजा करतो, पण ज्याला समज आहे तो त्याची पूजा अंतरात करतो. यापुढे तू त्याची पूजा अंतरात केली पाहिजेस. बाह्यमूर्तीत काय ठेवले आहे? हृदयातील देवाची पूजा कर, त्याचा अभिषेक कर. त्यानंतर मी पुन्हा कधीच तशी पूजा केली नाही. मी शिवलिंगाची मानसपूजा करण्याचे बंद केले आणि मी माझ्या गुरूंची, नित्यानंद बाबांची मानसपूजा करू लागलो. माझ्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांमध्ये मी श्री गुरूंना अधिष्ठित करीत असे. पावले, पाय, मांड्या इत्यादी आणि अशा प्रकारे त्यांच्याशी पूर्ण तादात्म्य, पूर्ण ऐक्य साधत असे. स्वतःला नित्यानंद समजून मी ध्यान करीत असे. तर इथे आता खूप सुंदर सांगितलं बाह्य पूजा आणि बाह्य पूजेचं जे आपण अवडंबर म्हणू शकतो की जे आता केवळ बाह्य अवडंबर ह्यासाठी शब्द आहे की बाह्य पूजा करता करता आपण एकरूप होणं हे अपेक्षित होतं. जेव्हा ह्या सर्व मूर्तीपूजा किंवा बाह्यपूजा ह्या स्थापित झाला किंवा निर्माण झाल्या असतील तर आपण ती पूजा करता करता, कारण आपल्याला आकारात पाहण्याची सवय आहे. आपल्याला सूक्ष्म असलेल्या, अदृश्य असलेल्या भगवंताला अनुभवण्यासाठी आपण किंवा चेतना दिसत नाही, आत्मतत्व दिसत नाही, तर परमात्मतत्व नाही दिसत, तर अशा शक्तीला अनुभवण्यासाठी, कारण ती शक्ती ऊर्जा आहे, तर तिला अनुभवण्यासाठी एक मूर्तीपूजा
किंवा शिवलिंग पूजा हे एक प्रतीक आणि ह्यानुसार स्थापन केलेल्या गोष्टी आहेत. आणि ते करता करता आपण त्या स्थूलातून आपण त्या शक्तीशी एकरूप होणं हा मेन उद्देश असतो. परंतु तो उद्देश आता कुठेच बऱ्यापैकी तो उद्देश गळून जातो. कधी गळून जातो ते कळतही नाही आणि आपण केवळ बाह्यपूजा ही होत असते. तर हे सर्रास घडतं. 99% अशा पद्धतीने होत असतं. आणि तर इथे आणि मग ती बाह्यपूजा केली किंवा आपण एकरूप झालो नाही शक्तीशी आणि बाकी सर्व छान आरास केली आहे. परंतु आपण शक्तीशी एकरूप नाही झालो, आपल्या अंतरी एकरूप नाही झालो आणि ती पूजा म्हणजेच पूजा असंही वाटतं आणि तिथेच आपलं म्हणजे परमार्थ सुरू होतो आणि तिथंच संपतो. तर तसा होऊ नये ह्याच्यासाठी बाह्यपूजेच्या ऐवजी बाबा भगवान नित्यानंदांनी तू अंतरपूजा कर. अंतरी जे असलेलं लिंग आहे, जे परमात्मा तत्वाचं आत्मरूपात असलेलं जे लिंग आहे त्याची तू पूजा कर. ते तुझ्या अंतरी त्याची तिथे अभिषेक कर आणि हे त्यांनी सांगितलं. मग ते त्यांनी ही बाह्यपूजा सोडलेली आहे आणि पूर्णतः आपल्या प्रत्येक पेशीमध्ये आपल्या गुरूंना स्थापन करून आणि मग त्यांनी ध्यान साधना केलेली आहे. गुरु होऊन त्यांनी केले. भगवान नित्यानंद म्हणजे गुरु म्हणजे गुरूंना स्थापन करून ते नित्यानंद स्वरूप आतमध्ये धारण करून मग त्यांनी साधना केली आहे. ही पण खूप छान गोष्ट आहे की प्रत्येक पेशीमध्ये त्यांनी कसं आपल्या भगवान नित्यानंदांना स्थापन केलं ह्याचा सुद्धा अभ्यास त्यांनी आपल्याला चितशक्ती विलासमध्ये सांगितलेला आहे. सर्व दिशांना त्यांनी स्थापन केलेलं आहे आपल्या गुरूंना आणि 5 तत्वांमध्ये पण त्यांनी स्थापन केले आणि आपल्या शरीरामध्ये पण स्थापन करून प्रत्येक पेशीला स्पर्श करत प्रत्येक भागाला आणि नंतर म्हणजे ते गुरुतत्व आपल्या अंतरी स्थापन करून ते नित्यानंद स्वरूप होऊन ही भावना धारण करून मग त्यांनी नामसाधना केलेली आहे आणि त्यामुळे ते इतके उच्च कोटीचे सत्पुरुष झाले. आता पुढे ते सांगतात आणि आपणही ते अगदी करू शकतो, करायला पाहिजे. पुढे ते सांगतात, माझे बाबा कोणालाही त्यांचा फोटो काढू देत नसत. त्यामुळे लोकांना त्यांचा फोटो चोरून काढावा लागत असे. त्यासाठी त्यांना शिव्याही खाव्या लागत. त्यांचा फोटो काढण्यासाठी सर्वप्रथम मीच एका व्यक्तीला आग्रह केला होता आणि त्यासाठी मला खूप शिव्याही मिळाल्या होत्या. सकाळी बाबा ओसरीमध्ये फिरत असत म्हणून मी त्या फोटोग्राफरला भिंतीवर स्वयंचलित कॅमेरा बसविण्यास सांगितले होते. नित्यानंद बाबा तिथून जात असताना फ्लॅशबॅक उडाला. ते फारच संतापले. फोटोग्राफरचे भीतीने धाबे दणाणले आणि तो पश्चाताप करू लागला. मी थोडा दूर उभा होतो पण त्याला भीतीने थिजून जाताना पाहू शकत होतो. मी हळूच त्याच्याजवळ गेलो व म्हणालो, घाबरू नकोस, काळजी करू नकोस, आपण बोलू त्यांच्याशी. काही होणार नाही, त्यांच्या शिव्यांना काही अर्थ नाही, काही बिघडणार नाही, सर्व ठीक होईल. फिरून आल्यावर माझे बाबा आत जाऊन बसले. त्या फोटोग्राफरला घेऊन मी आत गेलो व त्यांच्यासमोर बसलो. बाबा, मी म्हणालो, कोणीतरी मोठी चूक केली आहे. तुमचा फोटो काढला आहे. तुम्ही जर त्याच्याशी बोलला नाहीत तर थोड्याच वेळात त्याचा जीव जाईल. कुठे आहे तो? बाबांनी विचारले. हाच तो मनुष्य आहे, मी म्हटले. हीच हकीकत आहे नित्यानंद बाबांच्या पहिल्या फोटोची. तर पहिला फोटो कसा घेतला गेला हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वच आपल्या महान विभूतींचं बाबतीत असं होतंच की त्यांना फोटो घेतलेलं विशेष नाही आवडत. त्यांच्या संमतीशिवाय फोटो घेतला गेला तरीसुद्धा तो फोटो येतही नसे. असे अनेक सत्पुरुषांचे फोटोंच्या बाबतीत हीच गोष्ट आहे. पुढे सांगतात, माझ्या बाबांचा एक विशिष्ट फोटो होता ज्याकडे मी नेहमी पाहत असे. ध्यान करताना मी त्या फोटोवर मन एकाग्र करीत असे. एक दिवस ध्यान करून झाल्यावर मी आरती करण्यासाठी उठलो. आरती संपतच आली होती तेवढ्यात बाबांच्या फोटोवरची काच फुटून तिचे तुकडे तुकडे झाले. तत्क्षणी मला वाटले की बाबा लवकरच देहत्याग करणार आहेत. 2 आठवड्यानंतर त्यांनी समाधी घेतली. मंगळवार 8 ऑगस्ट 1961 रोजी माझ्या बाबांनी देह ठेवला
आदल्या रात्री त्यांनी मला त्यांच्या अगदी जवळ बोलावले. सहसा मी त्यांच्यापासून फार दूर बसत असे, पण त्या रात्री त्यांनी मला त्यांच्या अगदी जवळ बोलावले. त्यांनी मला आत बोलावले. त्याआधी त्यांनी माझ्याबद्दल एवढे प्रेम कधीही व्यक्त केले नव्हते, पण त्या रात्री त्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि ते कितीतरी वेळ माझ्या डोक्यावरून हात फिरवीत राहिले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना आश्चर्य वाटले व आनंदही झाला, कारण त्यांनी कधीच कोणालाही असे केलेले नव्हते. मग त्यांनी आपला हात माझ्या तोंडात खोलवर घातला. मला ठाऊक नाही की त्यांनी ते कसे केले. त्यांनी मला अंतिम दीक्षा, सिद्धांची दीक्षा दिली आणि शेवटी ते म्हणाले, "एक दिवस संपूर्ण विश्व तुला पाहील." मला समजले की ते लवकरच देहत्याग करणार आहेत. मी एका वृक्षासारखा स्तब्ध होऊन गेलो. बराच वेळ आम्ही तिथे बसून राहिलो. मी स्तब्ध आणि ते आपला हात माझ्या डोक्यावर ठेवून, अजूनही मला माझ्या डोक्यावर त्या जागी त्यांच्या हाताचा स्पर्श जाणवतो. त्यांनी मला जे दिले ते कधीही मला सोडून जाणार नाही. त्यांनी माझ्यामध्ये जे स्थापित केले ते सदैव तिथे राहील आणि ते देदीप्यमान असेल. माझे गुरु फार महान आत्मा होते. ते देहात असेपर्यंत मला ध्यान, योग, दुःख आणि सुख याबद्दल जाण नव्हती. मी त्यांच्यामध्ये पूर्णतः समरस झालो होतो. कारण ते होते. मी आपले जीवन अत्यंत आनंदात व्यतीत करीत होतो. त्यावेळी मी कधीही माझ्या भविष्याचा विचार केला नाही. आपल्या भौतिक शरीराचा त्यांनी त्याग केला आहे, पण आपल्या सूक्ष्म रूपात ते अजूनही माझ्यासोबत आहेत. आता इथे त्यांचं शेवटचा समयाचं पण ते देत आहेत, की त्यांना शेवटच्या समयी त्यांनी कसं त्यांना शेवटचं पण एक दीक्षा दिलेली आहे, की ते पुढे सर्वांना अनुग्रह देऊ शकतील अशी दीक्षा त्यांना दिली आणि ती त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या मुखात हात घालून, घशात हात, काही विधी योगिक काही पद्धती असतील ते त्यांनी केलं आणि त्या दिवशी त्यांना खूप प्रेम पण त्यांनी दिलेलं आहे. तर हे सर्व हे सांगतात. शेवटचं निर्याणाच्या अगोदरच्या रात्री त्यांनी आपली शक्ती पुन्हा जी पुढील कार्यासाठी आवश्यक होती शक्ती, ती त्यांना संक्रमित केलेली आहे. त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांना प्रेम करूनही कारण ते पुढे त्यांना देहाने भेटणार नव्हते, तर जे काही दैहिक रूपामध्ये सुद्धा प्रेम व्यक्त करायचं होतं ते पहिल्यांदा आणि शेवटचं त्यांनी स्पर्शाच्या माध्यमातनं बाबा मुक्तानंदांवरती त्या प्रेमाची उधळण त्यांनी त्या रात्री केली. आणि त्याचबरोबर त्यांना शेवटची साधना म्हणण्यापेक्षा त्यांना अधिकार पण दिले, की ते इतरांना अनुग्रह देऊ शकतात. हे दिले आणि आशीर्वादही दिले, की एक दिवस संपूर्ण विश्व तुला पाहील. हे त्यांना पुढील कार्यासाठी आशीर्वादही दिले. पुढे सांगतात, की गुरुदेव सिद्धपीठ. मी संन्यास घेतला त्यावेळी अग्नी समक्ष मंत्रोच्चारासह हातावर पाणी घेऊन मी ही पवित्र प्रतिज्ञा केली होती, की मी कधीही आश्रम बांधणार नाही. मी परमानंदमय होऊन विहार करीन आणि झाडाखाली राहीन. या प्रतिज्ञेचे सर्वाधिक महत्त्व असते आणि जर संन्यास घेण्याच्या वेळेस घेतलेली प्रतिज्ञा मोडली तर तुम्ही नरकात जाता. मी नरकात गेलो नाही, पण गेलो असतो. मी चेष्टा करीत नाही. अनेक लोकांची इच्छा होती की मी त्यांचे आश्रम चालवावेत, कारण ते लोक माझी तेजस्विता आणि माझा उत्साह, माझी शक्ती व बुद्धी पाहून फार प्रभावित झाले होते. मी त्यांचे आश्रम अगदी व्यवस्थितपणे चालवीन याची त्यांना खात्री होती, पण मी कुठेही गुंतलो नाही. गणेशपुरीला आल्यावरही मी माझ्या बाबांच्या आश्रमात राहत नसे. मी वज्रेश्वरीच्या देवळाबाहेर राहत असे. पण मला बाबांच्याबद्दल अतीव प्रेम वाटू लागले. एक दिवस बाबांनी मला विचारले, तुला गुरु करायचा आहे का? ह्या विचारण्यातील खरा अर्थ होता गुरु करणे म्हणजे काय. त्यावेळी मला वाटत असे की गुरु करणे म्हणजे त्यांच्याकडून दीक्षा घ्यायची, मंत्र घ्यायचा आणि मग समाधीचा अनुभव मिळविण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान करायचे इत्यादी. बाबा म्हणाले, गुरु करणे याचा अर्थ सर्वस्वी वेगळा आहे. गुरु करणे म्हणजे त्यांना पूर्णपणे समर्पित होणे आणि त्यांच्या आज्ञेचे अत्यंत निष्ठापूर्वक पालन करणे. इथे त्यांनी गुरु
करणे हा अर्थ पूर्ण सांगितलेला आहे. पूर्णपणे समर्पित होणे म्हणजे आणि त्यांच्या आज्ञेचं पूर्णपणे पालन करणे हे दिलं आहे. मग एका महिन्यानंतर त्यांनी मला ही जागा स्वीकारण्यास सांगितले. कोणत्या नावावर? मी विचारले. तुझ्या नावावर, ते म्हणाले. मी म्हणालो, संन्यास घेताना मी शपथ घेतली होती की मी कोणत्याही जागेचा मालक बनणार नाही व आश्रम बांधणार नाही. पण गुरु म्हणत होते घे ती, म्हणून मी या जागेचा स्वीकार केला. यासाठी पैसे त्यांनीच दिले. सध्याचे मंदिर, अन्नपूर्णा व ध्यानाच्या खोल्या हे त्यांनी दिलेल्या जमिनीवर स्थित आहेत. अशा तऱ्हेने आश्रमाची स्थापना झाली आणि तो कशा प्रकारे वाढला आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे. मी माझ्या गुरूंच्या इच्छेची पूर्तता करीत होतो, म्हणून संन्यासाच्या वेळेस घेतलेली प्रतिज्ञा जरी मी मोडली असली तरी मी नरकात गेलो नाही. याला अनिच्छा प्रारब्ध कर्म म्हणतात. अर्थात ते माझ्या इच्छेने नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी इच्छेने निर्धारित झालेले होते. हा आश्रम त्यांच्या इच्छेने बनला, माझ्या इच्छेने नव्हे. गीतेत जे म्हटलेले आहे त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कर्माची गती गूढ असते. मनुष्य गर्व, अहंकार आणि घमेंड यांच्या प्रभावाखाली काही योजना बनवतो, पण देवाची इच्छा त्याहून फार वेगळी असते. थोडेसे आरोग्य, धन, शिक्षण व थोडीशी सत्ता याने माणूस एवढा निडर बनतो की तो प्रत्यक्ष देवालाच सल्ला देऊ लागतो व शिकवू लागतो. पण माझा दृढ विश्वास आहे की दैवी सत्तेचा विजय होतोच. माझ्या फकिरीच्या दिवसांत माझी मनापासून इच्छा होती की वाहत्या पाण्यासारखे सतत फिरावे. याच कारणास्तव कुठेही स्थायिक न होता मी देशभर भ्रमण करीत राहिलो. पण परमेश्वराच्या किंवा गुरूंच्या इच्छेपुढे मी माझ्याच इच्छेला कसा काय धरून बसणार? एखाद्या गोष्टीवर आपली इच्छा लादल्याने कोणी क्वचितच काही प्राप्त करू शकतो. शेवटी विधिलिखित परमेश्वराची इच्छा आणि माझ्या गुरुदेवांच्या आज्ञेचे पालन करून मला गावदेवीला वास्तव्य करावे लागले आणि ते मी स्वीकारले. मग मला आश्रम चालवावा लागला आणि मी त्यासाठी देखील स्वीकृती दिली. श्री गुरुदेव आश्रम निर्माण करताना मला अनेक संकटे, विघ्ने व अडचणींना तोंड द्यावे लागले. तरीही आश्रमाची सहजगत्या स्थापना झाली. याचे कारण होते की आश्रम स्थापन करण्याची माझी स्वतःची कधीच इच्छा नव्हती, ती तर दैवी इच्छा होती. मला कधीच वाटले नव्हते की माझ्याकडे एवढी मोठी जागा असेल, पण नियतीला तेच हवे होते. माझ्या गुरूंनी थोड्याच शब्दांमध्ये मला सांगितले, इथे राहा. त्याचा गर्भितार्थ काय होता हे त्यावेळी कोणालाच माहीत नव्हते. त्या थोड्या शब्दांमध्ये निहित होते, हा भव्य आश्रम, येथील अन्नपूर्णा, तसेच या देशातील व विदेशातील सगळे भक्तगण आणि इतर कितीतरी गोष्टी. त्यांनी उच्चारलेले ते शब्द एवढे साधे सोपे होते की हे सर्व घडेल असे त्यावेळी मला देखील अपेक्षित नव्हते. तेव्हा कोणत्याही गोष्टीची चिंता करण्यात किंवा कोणताही अनुमान करण्यात काही अर्थ नाही. मी पूर्णपणे माझ्या गुरूंवर, देवावर अवलंबून असल्याने मला भविष्याची चिंता करण्याची काहीही गरज नाही. कारण जे घडायचे आहे ते घडणारच. त्या गोष्टी घडवून आणणारी माणसे योग्य वेळी येतील आणि सर्व काही आपोआप घडून येईल. ही परंपरा कधीही खंडित होणार नाही. माझे गुरु बाबा नित्यानंद यांनी आपले कार्य माझ्यावर सोपविले. त्याचप्रमाणे जेव्हा मी हे जग सोडून जाईन तेव्हा या कार्याचे उत्तरदायित्व मला कोणावर तरी सोपवून जावेच लागेल. तर अशा रीतीने हा द्वितीय खंड आहे. ह्या द्वितीय खंडामध्ये बाबा मुक्तानंदांनी आता आपणाला शेवटच्या क्षणांमध्ये गुरुदेवांनी त्यांना कसे सर्व अधिकार दिले आणि बाबा मुक्तानंदांनी ठरवलं होतं की आपण कुठलाही आश्रम नाही काढायचा आहे आणि आपण पूर्णतः निरासक्त जीवन पूर्णतः जगून साधपणाने जीवन जगायचं आहे पुढचं उर्वरित आयुष्य. पण तरीसुद्धा आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी आश्रम जागा घेतली आणि त्यासाठी भगवान नित्यानंदांनीच ती पैसेसुद्धा त्यांना दिले आणि पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार तिथं आश्रमही झाला आणि देशविदेशातील सर्व तिथे साधक येऊन साधना करतात. खूप सुंदर गुरुदेव सिद्धपीठ गणेशपुरीला आहे आणि तिथे साधक आवर्जून येऊन साधना करतात. म्हणजे राहून आता मला तिथलं विशेष माहिती नाही आहे,
परंतु तिथे अनेक साधक देशविदेशातले तिथे राहते येऊन खूप सुंदर रीतीने साधना करत असतात. तर अशा पद्धतीने बाबा मुक्तानंदांनी ह्या द्वितीय भागामध्ये शाळेपासून ते त्यांचं आश्रम गुरुदेव सिद्धपीठ हे त्यांचं स्वतःचं आश्रम आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने तयार झालं आणि ही पूर्ण यात्रा त्यांनी सांगितली. आणि ह्यामध्ये विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक साधक म्हणून बाबा मुक्तानंद सुरुवातीपासूनच एक दूर राहायचे गुरुदेवांपासून. म्हणजे आश्रमात सुद्धा त्यांचा वावर असा होता की ते पुढे पुढे करायचे नाहीत गुरुदेवांच्या. ते अशा ठिकाणी दूर राहायचे, दूर राहून बघायचे की जिथून आपल्याला गुरुदेव पूर्ण दिसतील आणि तिथे जे काही चर्चा बोलणं चालायचं त्यातून ते शिकत गेले. म्हणजे कधीही त्यांनी खूप पुढे पुढे केलं आहे आपल्या गुरूंच्या, एवढे ते सिद्ध झाले तरीसुद्धा त्यांनी पुढे पुढे केलेलं नाही आहे. तर ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे. एक साधक म्हणून आपण आश्रमात कसं वावरायचं आहे आणि त्यांनी त्यांचा प्रत्येक शब्दाचं पालन केलं आहे. तू आंबा खाऊ नको म्हटला, त्यांनी आंबा नाही खाल्ला. 12 वर्षात एकही आंबा नाही खाल्ला. आंब्याच्या झाडाखाली साधना केली, तिथंच पूर्णत्व प्राप्त झालं, तरी एकही आंबा नाही खाल्ला. आणि जेव्हा गुरुदेवांनी त्यांना आंबा दिला त्यावेळी त्यांनी तो खाल्ला आणि तो खाल्ल्यानंतर पण त्यांनी पुन्हा परत आयुष्यात आंबा नाही खाल्लेला आहे. तर एवढं त्यांनी गुरूंच्या शब्दांचं पालन केलेलं आहे. आणि शेवटी सुद्धा त्यांनी ते पालन केलं आहे की त्यांना आश्रम बांधणं त्यांना नव्हतं करायचं, पण गुरूंना करायचं होतं, तर त्यांनी ते केले. तर हे समर्पण दिसतंय की गुरूंचे शब्द त्यांनी प्रत्येक शब्द त्यांनी पालन केलेलं आहे. प्रत्येक शब्द त्यांनी भगवत स्वरूप मानून त्यांनी त्याचं तंतोतंत आचरण केलेलं आहे. तर अशा रीतीने अनेक गोष्टी आपल्याला इथं शिकायला मिळाल्या. अगदी आपण आपले शब्द उच्चारण कसे पाहिजेत, आपली दृष्टी कशी पाहिजे, एक साधक म्हणून आपण कसे पाहिजे. म्हणजे बाबा मुक्तानंद तिथे आश्रमात वावरत असताना अनेकांना वाटायचं हा गर्विष्ठ आहे किंवा हा मूर्ख आहे की हा गुरुदेवांच्या इतका लांब राहतो की म्हणजे जवळ नाही थांबत किंवा असं. तर तरीसुद्धा ते आत्मचिंतनात होते. त्यांना जे आपल्या गुरूंकडून घ्यायचं आहे ते टिपत होते, ते तिथून शोषून घेत होते. तर हे सर्व त्यांनी गुप्तपणे दूर राहून कुठेही पुढे पुढे न करता अगदी शांतपणे त्यांनी जे घ्यायचं आहे ते त्यांनी त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि ते इतकं घेतलं की त्यांनी पुढील कार्याची जबाबदारी पण पेलवण्यासाठीचं साधन त्यांनी केलं आणि गुरुदेवांनी निर्धास्तपणे त्यांच्यावरती पुढील कार्याची जबाबदारी सोपवून त्यांनी देहत्याग केलेला आहे. तर अशा पद्धतीने अनेक पैलू आपणाला अगदी बारकाव्याने शिकायला इथं मिळालेले आहेत. आणि बाबा मुक्तानंदांचे शब्द, प्रत्येक शब्द हा एक अनुभूतीतून पूर्णतः, आणि म्हणजे तो प्रत्येक शब्द वाचत असताना पण एक वेगळं त्या शब्दाची एक सुंदरता आणि खूपच आणि तो आत्म्याला जाऊन भिडतो की आपल्यामध्ये परिवर्तन हे होतंच होतं हे आहे. आणि त्यानुसार आपण सर्वांनी एक एक तत्व आतमध्ये बाणवण्याचा प्रयत्न करत गेलो तर अशक्य असं काही नाही. इथं आपण थांबूयात. महाराजांची वचनं ऐकू.